क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली आहे। हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार हे जवळपास निश्चित झालंय। आता फक्त अधिकृत घोषणा करणं बाकी आहे। तर उद्या इंदापुरात हर्षवर्धन पाटलांची पत्रकार परिषद होणार आहे। 4 दिवसात पक्ष प्रवेश होणार असून हर्षवर्धन पाटील आणि त्यांची मुलगी अंकिता पाटील आणि मुलगा राजवर्धन पाटील यांनी त्यांच्या स्टेटसला तुतारी चिन्ह ठेवलंय। त्यामुळे याविषयी प्रचंड चर्चा सुरू आहे। इंदापूरच्या उमेदवारीवरून पाटील आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता हिच्या स्टेटसला तुतारी हे चिन्ह दिसतंय। त्यामुळे 4 दिवसात त्यांचा पक्ष प्रवेश होणार हे जवळपास निश्चित आहे। साम टीव्हीचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या बरोबर लाईव्ह आहेत। अक्षय, या प्रकरणी काय सांगाल? गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे पक्षांतर्गत कलहामुळे नाराज होते। महायुतीमधल्या नेत्यांची काही माझी नाराजगी आहे का, तर त्यांनी बोलून दाखवा असं देखील हर्षवर्धन पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं होतं। आणि आता थेट हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची थेट मुंबईतील निवासस्थानी भेट घेतलेली आहे। आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांच्या कन्या ज्या अंकिता पाटील आहेत त्या देखील उपस्थित होत्या। या सगळ्या भेटीदरम्यान राजकीय चर्चा आणि इंदापूरच्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती साम टीव्हीला मिळालेली आहे। आणि उद्या सकाळी 11 वाजता इंदापूरमध्ये दूध संघाच्या कार्यालयात हर्षवर्धन पाटील हे स्वतः पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे जे समर्थक आहेत, अंकिता पाटील असतील, यांच्याकडून आता तुतारीच्या चिन्हाचा जो पोस्टरबाजी आहे, फ्लेक्सबाजी आहे ती देखील आता सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा जो राष्ट्रवादीतला प्रवेश आहे तो निश्चित झाला आहे का, या चर्चांना आता उधाण आलेलं असून सगळ्यांचं लक्ष उद्याच्या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे। पायल, धन्यवाद अक्षय या माहितीसाठी। इंदापूरच्या उमेदवारीवरून पाटील आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिलेली आहे।